पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर खडबडून जागं होत प्रशासनाने त्यांच्या महाबळेश्वर येथील हॉटेलवर कारवाई केली आहे। तब्बल 150 कोटींहून अधिक रुपयांची प्रॉपर्टी आणि 8 ते 10 एकरवरील शासकीय मिळकतीमध्ये 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आलं होतं। येथील MPG क्लब हे हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार देखील प्रशासनाने सील केला होता। मात्र आता या हॉटेलचं सील काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। तसंच राजकीय दबावातूनच हे सील काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणानंतर करण्यात आलेल्या कारवाईला जवळपास 1-1.5 वर्ष उलटून गेलंय। शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती। सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं याबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू झाली आहे।